शुभदाच्या आईचा घटस्फोट झाला होता. तिने आपल्या मुलीचे लग्न ठरवले, पण लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिच्या जीवनात आलेल्या वादळाने तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. लग्न म्हणजे सर्वनाश. तिच्या आईने तिच्या लग्नाचा विषय काढला तेव्हा शुभदा रागाने म्हणाली, आई, मला लग्न करायचं नाही. मी नेहमी तुझ्या सोबत राहीन आणि तुझी काळजी घेईन. मला तू हवी आहेस. नाही बेटा, असं म्हणत नाहीत. आईने आपल्या मुलीकडे प्रेमळ नजरेने पाहिलं. आई, लग्नासारख्या विधींवर माझा अजिबात विश्वास नाही. हल्ली लग्नसंस्था पूर्ण पोकळ झाली आहे. तुझ्या स्वतःच्या आयुष्याकडे बघ. लग्नानंतर तुला बाबांकडून काय सुख मिळालं? बाबांनी तुला दुसऱ्या कोणासाठी तरी घटस्फोट दिला. हे बोलता बोलता ती अचानक थांबली आणि मग रडवलेल्या डोळ्यांनी आईकडे पाहू लागली. आईने तोंड दुसरीकडे वळवले आणि आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अरे, या गोष्टी सोड आणि असं बोलू नकोस बाळा. आणि तसही मुलगी परक्याचे धन असते असं म्हणतात. सासरी गेल्यावर तुला तिथे अनेक लोकांचं प्रेम मिळेल, परत तू सासरी अशी रमून जाशील की तुला आईची आठवणही होणार नाही. मग तिने आपल्या आईला मिठी मारली. आईने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. सुजाताचे तिच्या मुलीवर खूप प्रेम आहे. आज 20 वर्ष पतीपासून विभक्त होऊन झाली. सुजाताचा घटस्फोट झाला तेव्हा शुभदा फक्त 5 वर्षांची होती. तेव्हापासून आजपर्यंत तिने शुभदाला आई वडील दोघांचंही प्रेम दिलं. शुभदा तिच्या सुखदुःखाची सोबती होती. सुजाताने आपल्या नोकरीतून जे काही कमावले ते आपल्या मुलीसाठी खर्च केले. तिला उत्तमोत्तम शिक्षण देण्याबरोबरच तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली. सुजाताने आपल्याला कितीही त्रास झाला तरी मुलीला तिने कधीही काही कमी पडू दिलं नाही. आज जेव्हा सुजाता आपल्या मुलीचं लग्न करून तिला सासरी पाठवण्याविषयी बोलत होती, तेव्हा तिला त्रास होऊ नये म्हणून तिने आपली व्यथा आपल्या मुलीसमोर मांडू दिली नाही. शुभदा ही मुक्त विचारांची मुलगी आहे आणि ती अतिशय आधुनिक वातावरणात वाढलेली आहे. तिच्या आईने तिच्यावर कधीही कोणत्याही गोष्टीसाठी बंधने लादली नाहीत. शुभदाने आपल्या आईला नेहमीच स्वातंत्र्य आणि संघर्षमय जीवन जगताना पाहिलं आहे. आईच्या त्रासाची तिला कल्पना नाही असं नाही. तिला हे चांगलंच माहीत होतं की आपली आई तिला स्वतःला कितीही त्रास झाला तरी तिची समस्या तिच्या समोर कधीच व्यक्त करणार नाही. शुभदाने सुजाताला लग्न करण्यास वारंवार नकार दिल्यावर ती भावनिक होऊन म्हणायची, बेटा, तुला का समजत नाही? मी तुझ्यासाठी किती स्वप्न पाहिले आहेत आणि किती दिवस तू माझ्या सोबत राहणार आहेस. एक ना एक दिवस तुला हे घर सोडावं लागेल, हे कळेल. आणि मग ती हसून पुढे म्हणाली, आणि तुला एक चांगला जीवनसाथी मिळवून देण्यात माझाही छुपा स्वार्थ आहे. किती दिवस मी तुझ्या सोबत असणार आहे? एक ना एक दिवस मी हे जग सोडून जाईन. मग तू तुझं एकटं आयुष्य कसं घालवशील? हे सांगताना तिचा कंठ दाटून आला. नरेंद्र हा शिकलेला मुलगा असून एका खाजगी कंपनीत मॅनेजर आहे. त्याच्या कुटुंबात त्याचे आई वडील, भाऊ आणि वहिनी यांच्या व्यतिरिक्त त्याची 80 किंवा 85 वर्षाची आजी आहे. सुजाताला आपल्या मुलीसाठी हे नाते खूप आवडले होते. या पूर्ण कुटुंबात आपली मुलगी आनंदी जीवन जगेल असे तिला वाटले. इथे तिच्याशिवाय तिचा आनंद वाटून घेणारं कोणीच नाही. तिकडे एवढ्या मोठ्या कुटुंबात आपल्या मुलीला कशाचीही कमतरता नसेल अशी तिला आशा होती. तिने आपल्या मुलीचे लग्न ठरवले. लग्नाचा खर्च भागवण्यासाठी सुजाताने तिच्या आयुष्यातील सर्व बचत आणि तिचे सर्व दागिने विटकून टाकले, जेणेकरून तिला तिच्या मुलीला मोठ्या थाटामाठात पाठवता यावे आणि सासरच्या घरी अभिमानाने जगता येईल. मुलीच्या सासरच्या मंडळींना कशाचीही अडचण नसावी. या प्रकरणाची पूर्ण दखल घेण्यात आली. शेवटी तिला एकुलती एक मुलगी होती आणि तिच्यासाठी तिने वर्षानुवर्ष पैसे वाचवले होते ते सर्व तिने आपल्या मुलीसाठी खर्च केले.
निरोपाच्या वेळी शुभदाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. अस्पष्ट नजरेने तिने आपल्या आईकडे आणि ज्या घरात तिचे बालपण घालवले होते त्या घराकडे पाहिले. अगं, डोक्यावरून पदर नीट करून घे, तिच्या सासरच्या घरात प्रवेश करताना कोणीतरी जोरात म्हटलं. आणि मग कोणीतरी पदर तिच्या कपाळापासून नाकापर्यंत ओढला. डोळ्यावर पदर आल्यामुळे मला कसे बघायला मिळणार, ती हलक्या आवाजात म्हणाली. तेव्हा अचानक समोर तिला तिची वहिनी दिसली. तिने नाकापर्यंत पदर घेतलेली निळी साडी नेसलेली. वडीलधाऱ्यांसमोर शिष्टाचाराची परंपरा जपण्यासाठी तिने पदर नाकापर्यंत ओढला होता. तुझ्या आईने तुला मोठ्यांसमोर पदर घ्यावा असे काही शिकवलं नाही का? हा तिच्या सासूबाईंचा आवाज होता. माझ्या आईच्या पालन पोषणावर तुम्ही शंका घेऊ नका. शुभदाचा आवाज थोडा कडक झाला. तू माझ्या आईशी नम्रपणे बोल. शुभदाकडे बघत नरेंद्र रागाने ओरडला. शुभदाने नरेंद्रकडे रागाने पाहिले. अहो, नवीन सून किती वेळ दारात थांबणार? कोणी तिला आत का आणत नाहीये? समोरच्या खोलीत बेडवर बसलेल्या आजीची हाक आली. दारात जे काही चाललं आहे ते तिला ऐकू येत नव्हतं. तिच्या कानांनीही तिच्या शरीराच्या इतर अवयवाप्रमाणे सहकार्य करणं बंद केलं होतं. तिच्या धाकट्या नातवाचं लग्न बघायचं असल्याने मृत्यू दारातून अनेकदा परतला होता. तिच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी तिने मोठ्या पंडितांना अनेकदा बोलवले आणि मृत्यू टाळता यावा म्हणून सर्वात मोठे विधीही केले. अशाच एका पंडिताने कधी भाकीत केलं होतं की आपल्या धाकट्या नातवाच्या लग्नानंतर त्याचा मृत्यू जवळपास निश्चित आहे आणि ते टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे ज्या मुलीच्या नाकावर तीळ आहे त्या मुलीशी लग्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे शुभदाच्या नाकावर तीळ असल्याने तिच्या आजीने तिला त्या घरची सून होण्याचा दाखला दिला. आता पंडितजींनी सुचवलेल्या कालावधीत नवीन सून प्रवेश करत नसल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होतं. नवीन सुनेचं आगमन शुभ मुहूर्तावर घडणं आवश्यक आहे, अन्यथा काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो. पण पदरावरून वाद आता जोर धरू लागला होता. तू माझ्याशी असं कसं बोलू शकतोस? शुभदा रागाने ओरडली. तुझ्या आईने तुला तुझ्या नवऱ्याशी कसं बोलावं हेही शिकवलं नाही का? आगीत इंधन टाकत शुभदाची वहिनी पदरा आडून म्हणाली. अहो, तिला नवऱ्याशी बोलायची शालीनताही नाहीये. शुभदाच्या सासूबाई रागाने म्हणाल्या. मला शिष्टाचार शिकवू नका. शुभदाचा आवाजही मोठा झाला. प्रथम तुम्ही तुमच्या मुलाला स्त्रीशी बोलण्याचे शिष्टाचार शिकवा. शुभदा, नरेंद्र रागाने ओरडला. ओरडू नकोस, मला पण ओरडायचं कळतं. शुभदाही त्याच पद्धतीने ओरडली. हिच्यात संस्कार नामाचे काही प्रकार आहे की नाही? ती तिच्या नवऱ्याशी भांडते. सासू तिला फटकारत म्हणाली. आणि काय संस्कार आहेत तुम्हा लोकांचे? नवीन सुनांशी असं बोलतात का? शुभदाही ओरडत म्हणाली. तू मर्यादा ओलांडत आहेस. नरेंद्र ओरडला. आणि तुम्ही लोक पण मला माझ्या मर्यादा शिकवू नका. शुभदा, आणि नरेंद्रने शुभदावर हात उगारला. शुभदा चिडली. त्याच क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. अश्रूंबरोबर बंडही उठलं. अचानक तिचे पाय लटपटले आणि त्यानंतर खाली ठेवलेला तांब्या तिच्या पायाच्या धक्क्याने उसळला आणि थेट आजीच्या डोक्यावर आदळला. आणि या अनपेक्षित दुखापतीमुळे आजी बेशुद्ध पडल्या आणि बेडवर लोळल्या. सगळीकडे गोंधळ माजला होता. नवीन सुनेची लक्षणे बघा, कसली वृत्ती ही! रागाच्या भरात सुनेने आजे सासूला कलश फेकून मारला. लोक कुजबुजायला लागले. शुभदाने वर बघितलं तर समोर तिची आजी बेडवर पडली होती. त्यांचं डोकं एका बाजूला झुकलं होतं. हे दृश्य पाहून शुभदाचा श्वास क्षणभर थांबला. अगं, तू काय केलंस? शुभदाच्या जाऊनबाईंचा आवाज होता तो. वहिनीने तिचा पदर डोक्यावर सावरत आणि आजीकडे धावली. तेव्हा शुभदाने तिच्या वहिनीचा चेहरा पाहिला. तिच्या ओठांवर गडद लाल लिपस्टिक होती आणि तिने तिच्या मोठ्या कपाळावर साडीशी जुळणारी टिकली लावली होती. तिने डोळ्यांवर निळ्या रंगाची आय शॅडोही लावली होती आणि गळ्यात जड लटकलेला हार घातला होता.
तिचा हा मेकअप तिला मेकअपची खूप आवड असल्याचं सिद्ध करत होता. आजीची अवस्था पाहून शुभदाही घाबरली आणि तिला आधार देण्याच्या प्रयत्नात ती हात पुढे करण्यापूर्वीच नरेंद्रने तिचा हात जोरात ओढून तिला मागे ढकलले. ती पाठीमागे भिंतीला हात लावून स्वतःला पडण्यापासून वाचवते. तुला त्यांच्याकडे जाण्याची गरज नाही. तू जिथे आहेस तिथेच थांब, नरेंद्र अतिशय थंडपणे म्हणाला. पतीच्या या वागण्याने तिला वाईट वाटले. भिंतीला टेकून ती तशीच उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मनात विचार करू लागली की ज्या नात्याची सुरुवात किती अपमानाने झाली आणि दुःखाने होत आहे, आता त्या नात्यात काय उरलं आहे जो तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात होण्याआधीच तिचा इतका अपमान करत आहे. ती आपल्या पतीने आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दाखवलेल्या मानसिकतेने आपले जीवन जगू शकणार नाही. या सर्वांच्या विचारसरणीप्रमाणे राहू शकणार नाही. आता तिला तिथं राहणं कठीण झालं होतं आणि या सगळ्यांपेक्षा तिला जर काही त्रास देत असेल तर ते नरेंद्रचं तिच्याशी असलेलं वागणं. मनात सुंदर स्वप्न घेऊन तिने आईचे घर सोडले होते. तिने आपल्या आयुष्याच्या जोडीदारासाठी जी सुंदर प्रतिमा जपली होती ती आता एका झटक्यात तुटत चालली होती. सर्वत्र गोंधळ माजला होता. मग कोणीतरी डॉक्टरांना कॉल करतं. अर्ध्या तासाच्या तपासणीनंतर डॉक्टर म्हणतात, काळजी करण्यासारखं काही नाही, सर्व काही ठीक आहे. मी त्यांना औषध दिलं आहे आणि त्या लवकरच शुद्धीत येतील. आजी मृत्यूच्या तावडीतून सुटतात. अरे आता महाराणी सारखीच तिथेच उभी राहणार का? कोणीतरी तिला आत घेऊन ये म्हणत सासूने रागाने हाक मारली. नाही, मी पुन्हा या घरात पाय ठेवणार नाही, शुभदा ठामपणे म्हणाली. काय म्हणालीस? हा काय मूर्खपणा आहे? अजून काही तमाशा करायचा उरला आहे का? सासू रागाने गर्जना करत म्हणाली. आता जास्त नाटक करू नकोस, चल आत जाऊ. नरेंद्र तिचा हात जोरात ओढत म्हणाला. नाही, मी तुझ्या घरी क्षणभरही राहणार नाही. एका झटक्याने नरेंद्रच्या हातातून हात सोडवणारी शुभदा म्हणाली. ज्याने माझ्यावर हात उचलला, ज्याच्या घरात इतका अपमान झाला आहे, मी तिथं क्षणभरही थांबू शकत नाही. असे म्हणत शुभदा दारातून बाहेर पडली आणि आईच्या घरी गेली. शुभदा मनात विचार करत होती की जिथं आयुष्यभर आदर नाही ते नातं कसं जपणार. स्त्रीला मोकळेपणाने जगण्यावर बंधनं घालणारी परंपरा नवरा तिला आपल्यासारखं वागवणार आणि बायकोला तोंड उघडण्याचीही परवानगी नसते. पण बंधनेही असलेल्या नात्यात राहण्यापेक्षा एकटं जगणं चांगलं. आईने वडिलांच्या पाठिंब्याशिवाय संपूर्ण आयुष्य एकट्याने व्यतीत केलं आहे. तिने आपल्या सर्व सुखांचा माझ्यासाठी त्याग केला आहे. तिने मला आयुष्यभर साथ दिली आहे. आता वेळ तिची आहे. मी एक तिचा आधार होईन.